विकास। मोदी आणि शहा इतर पक्षातून आलेल्यांना बरोबर घेऊन अबकी बार 400 पार 4 नारा देत आहेत असे ॲडव्होकेट असीम सरोदे म्हणाले आणि त्यांनी बाहेरून आलेल्यांची आकडेवारी सादर केली आणि एक फूल दोन हाफ म्हणत फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही जबरदस्त प्रहार केलाय। पंतप्रधान पदी बसल्यावर काय होते तर भारतातल्या 100 शास्त्रज्ञांनी पत्र काढलेलं आहे। भारतातल्या 100 शास्त्रज्ञांनी पत्र काढलेलं आहे की नरेंद्र मोदी आल्यापासून भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन धुळीस मिळालेला आहे। आर्टिकल 51 नुसार सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणं हे प्रत्येकाचं काम, पण तसं होताना इथं दिसत नाही। जी व्यक्ती आता सत्तेत आहे त्यांना एवढी मस्ती चढलेली आहे की त्यांना त्यांच्या विरोधी कोणताही आवाज नको। विरोधी पक्ष मुक्त संसद यांना पाहिजे, प्रश्नमुक्त पत्रकार आणि माध्यम यांना पाहिजे, पत्नी मुक्त संसार यांना पाहिजे। आपण या पूर्ण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की खरंच आपली एवढा खालचा दर्जा भारतीय लोकांचा आहे का की अशा प्रकारचा पंतप्रधान आपल्याला मिळाला। माझं नाव असीम आहे त्यामुळे बरेच जण मला मुस्लिम समजतात आणि मग वेडवाकडं बोलतात, काही पण लिहितात, फेसबुकवर पण घाणेरडं लिहितात, शंकेने माझ्याकडे बघतात कधी कधी। तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की माझं नाव असीम असल्यामुळे त्यांना मी मुस्लिम वाटतो म्हणून ते माझ्याकडे अशा दृष्टीने जर बघत असतील तर जो व्यक्ती या भारतामध्ये मुस्लिम म्हणून जन्म घेत असते त्याचं जीवन किती कठीण करून टाकलेलं आहे। आपल्या सगळ्यांना वाईट वाटायला पाहिजे की आपल्या सोबत जे वेगवेगळ्या समाज घटकाचे लोक राहतात त्यांच्यामध्ये असुरक्षितता आपण निर्माण केली असेल तर ती चांगली लोकशाही नाही। लोकशाहीची तब्येत बिघडवणारे जे लोक आहेत ते चेहरे आता आपल्या समोर आहेत आणि म्हणून आपण 2024 मध्ये यांना मत द्यायचं नाही। लोकसभेत त्यांचे 303 खासदार आहेत आणि हे आता म्हणतात 400 पार आम्ही करणार, अबकी बार 400 पार असा यांचा नारा आहे। हे शक्य होईल का की होणार नाही याच्याबद्दलचं अनालिसिस आपण केलं पाहिजे। आता जे 303 जण कोण आहेत, आता जे 303 जण आहेत त्याच्यापैकी केवळ 134 खासदार भाजपचे मूळचे खासदार आहेत। जवळपास 169 खासदारांना यांनी दबाव टाकून त्यांच्यावर ईडी लावून सीबीआय लावून त्यांच्यावर गुन्हेगारीच्या केसेस लावण्याच्या धमक्या देऊन त्यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे आणि आपल्यातर्फे निवडणूक लढवून नंतर निवडून आणलेला आहे। या 303 खासदारांपैकी 77 खासदार तर काँग्रेसचे आहेत। त्यामुळे लक्षात घ्या यांची ताकद अत्यंत मर्यादित आहे। एक जी बेडकी असते आपल्याला माहित आहे, पोट फुगवते ती, तिचे मुलं विचारतात की हत्ती केवढा असतो, ती पोट फुगवते, आणखी पोट फुगवते। ही पोट फुगवलेली बेडकी आहे भारतीय जनता पक्ष। फुगवू द्या, अजून पोट फुगवू द्या, आपोआप पोट फुटेल। आपल्या मतदारांना आता 2024 मध्ये आपली जबाबदारी अत्यंत कटाक्षाने पाळायची आहे आणि त्यामुळे मतदान करताना आपल्याला विचार करावा लागेल। इथे महाराष्ट्रामध्ये एक सरकार स्थापन झालेलं आहे। आता नागरिकांनी भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी पुढे आले पाहिजे, तरच लोकशाही शिल्लक राहील आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याविरुद्ध उभे राहिले पाहिजे असे आवाहन ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी रत्नागिरी येथे आयोजित निर्भय बनव सभेत केले आहे। एक फूल दोन हाफ असं त्याचं वर्णन करतो। एक फूल म्हणजे भाजप आणि दोन हाफ म्हणजे हे राष्ट्रवादी पळून गेलेले आणि शिवसेना पळून गेलेले। एवढे उपद्व्याप करून, घटनाबाह्यता करून, निवडणूक आयोगाला आपल्या हाताशी धरून आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कशा पद्धतीचा निर्णय द्यायचा हे सांगून, की बेकायदेशीर असू द्या, घटनाबाह्य असू द्या, असा निर्णय द्यायचा असं सांगून आपल्या बाजूने सगळे निर्णय घेतल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना देण्यात आली। धनुष्यबाण एकनाथ शिंदेना देण्यात आलं। शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादीचं नाव अजितदादांना देण्यात आलं। घड्याळ अजितदादांना देण्यात आलं। तरी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाला माहिती आहे
की एकनाथ शिंदेची शिवसेना ना ती शिवसेना नाही, राष्ट्रवादीचे अजितदादांजवळ ना ते राष्ट्रवादी खरं नाही. आणि त्यामुळे त्यांची जी अवस्था केलेली आहे की तुम्हाला आम्ही 4 जागा देतो, तुम्हाला आम्ही 4-5 जागा तुम्हाला देतो, तुम्ही चूप बसायचं. तुमचे उमेदवार निवडून आणायचे असतील तर भाजपच्या कमळ चिन्हावर आणायचे. ही दयनीय अवस्था आज एकनाथ शिंदेची केलेली आहे. एकनाथ शिंदेंनी ज्यांना ज्यांना प्रॉमिस देऊन आपल्या पक्षात आणलं ते अनेक जण आता परत शिवसेना जॉईन करण्याच्या वाटेवर आहे. अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत प्रवास करतात, शरद पवारांच्या कडे जाऊन मिळत आहेत. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी असो, एकनाथ शिंदे असो, अजितदादा पवार असो, यांनी मनापासून किंवा आपल्या इथले नेते असो, रत्नागिरीतले, ते तर अनुभवी आहेत. राष्ट्रवादी शिवसेना डबल अनुभव. या सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे जनतेसमोर येऊन माफी मागावी. भारतीय समाज मोठ्या मनाचा असतो. मनापासून माफी मागितली असेल तर माफी देतील. आपल्या धर्माचं सूत्र आहे सगळ्यांचं, मुस्लिम धर्माचं या, हिंदू धर्माचं या, बौद्ध धर्माचं आहे, क्षमा बलस्य शक्तानाम भूषणम क्षमा. तुम्ही प्रामाणिकपणे माफी मागा आणि परत जा. कोणतं तरी पद देतील म्हणून जाऊ नका, कारण की हिंदुत्वासाठी तुम्ही एकदा एकनाथ शिंदे सोबत गेलेले आहे, आम्हाला माहिती आहे ते कोणतं हिंदुत्व आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचं आकलन आपल्याला काय, आपण कशा पद्धतीने हे सगळं समजून घेतो याच्यावर आता पुढचं राजकारण ठरणार. आणि म्हणून मला असं वाटतं की विश्वासपात्र राजकारण आपल्याला आणायचं असेल तर भारतीय संविधानाची कास धरावी लागेल आणि हे समजून घ्यावं लागेल की जातीभेद न मानण्याची शिकवण देणारं, कोणत्याही प्रकारच्या विषमता अमान्य करणारं संविधान जातीयवादी शक्ती असलेल्या भाजपकडून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जेव्हा तोडलं जाते, पायदळी तुडवलं जाते, तेव्हा आपल्याला संविधानाचं रक्षण करण्यासाठी या सगळ्या पक्षांच्या आणि ताकदींच्या विरुद्ध उभं राहता. 10 वर्षात लोकशाही संस्थांची पण उल्लेख केला. ईडी असो, सीबीआय असो, नार्कोटिक ड्रग्ज कंट्रोल ब्युरो असो किंवा पोलीस असो, एवढंच नाही तर न्यायव्यवस्थेतले काही न्यायाधीश असो, या सगळ्यांचा वापर करून ज्या पद्धतीने 10 वर्षात लोकशाही संस्थांची तोडमोड झालेली आहे, तो नासाडी झालेली आहे लोकशाहीची, ती आपण पाहिली तर लोकशाही शिल्लक किती राहिली असा प्रश्न आपल्याला पडतो. आणि जी काही लोकशाही शिल्लक राहिलेली आहे हीच जागा आहे आपल्याला उभं राहण्यासाठी आणि सांगण्यासाठी की आम्ही तुम्हाला आता निवडून देणार नाही. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भाजप नावाच्या प्रवृत्तीला आपण जर ओळखलं तर येत्या निवडणुकीत त्यांना हद्दपार केल्याशिवाय आपण शांत बसू शकत नाही. आणि म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण आता हे मतदान होईपर्यंत सगळेजण राजकीय कार्यकर्ते झालो पाहिजे. माझी वकिली आहे विश्वंभर चौधरी यांचं पर्यावरण याबद्दल विश्लेषण करण्याचं काम आहे. उत्पल चंदावर एक लेखक आहेत. पण कोणी पत्रकार असेल, कोणी डॉक्टर असेल, आपण सगळ्यांनी ठरवायचं की आपण आता मतदान होईपर्यंत राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करायचं आणि ते लोकशाहीसाठी आपलं काम असलं पाहिजे असं मला वाटतं. लोकांमध्ये यायला नरेंद्र मोदी आणि अमित शहा घाबरतात. त्याच वेळेस आपण पाहतो की राहुल गांधी नावाचा निडर नेता लोकांमध्ये जातो, लोकांनाच बोलवतो, आपल्या गाडीवर बसवतो, आपल्या मांडीजवळ बसवतो आणि प्रश्न विचारायला लावतो. तुझ्या मनात काय आहे ते सांग असं सांगतो, मन की बात करत नाही. रेडिओवरून बोलणं सोपं आहे, पण लोकांमध्ये जाऊन बोलणारा जो नेता आहे, जो भारतीय राजकारणाला आवश्यक वाटत होता, तो आहे राहुल गांधी. आणि म्हणून आपण त्यांच्या निडरतेकडे पाहिल्यावर आपल्याला लक्षात येते की हे दोघं जण नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकांमध्ये जायला का घाबरतात, कारण की यांच्या आतल्या स्वतःला त्यांना माहिती आहे की आपण चुकीचे कामं केले आणि म्हणून लोकांमध्ये जायला ते घाबरतात. द्वेषाचं राजकारण जे त्यांनी वाढवलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांना स्वतःला नक्की माहिती आहे. तरी पण भारतीय जनता, मगाशी मी सांगितलं जसं, यांना सुद्धा माफ करू शकते. 2004 पासून त्यांना सांगत आहेत लोक. ते करण थापर यांनी इंटरव्ह्यू घेतला होता एकदा, त्यांनी पण म्हटलं मतदार आहे, डोक्यामध्ये विष असलेले लोक यांचे मतदार आहेत आणि एकूणच बिंडोक लोक यांचे मतदार आहेत.
त्यामुळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध कोणी असो, त्या सगळ्यांनी आता ठरवायला पाहिजे की ज्यांचं राजकारण खोटेपणावर आधारित आहे त्यांना आम्ही मत देणार नाही. निर्भय नागरिक तयार होण्याची जी प्रक्रिया सुरू झाली, ज्याच्यामध्ये आज आपण एवढा मोठा समुदाय रत्नागिरीमध्ये बघतो, तसं आम्हाला जी आता सवय झालेली आहे 5-5 हजार लोक बघण्याची, त्या मानाने कमी गर्दी आहे. पण रत्नागिरीमध्ये एक वेगळ्या प्रकारची आर्थिक दहशत आहे. आणि तरी तुम्ही सगळेजण एवढे त्या दहशतीला झुगारून आलेले आहात. त्या दहशतीला झुगारून अनेक पत्रकार इथे आलेले आहेत, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. रत्नागिरीतच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे अनेक पत्रकारांवर आर्थिक दबाव आहे. अनेक पत्रकारांना भीती घालण्यात येते आणि तरीही पत्रकार आमच्या बातम्या देतात. म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सांगतात की या पत्रकारांना ढाब्यावर घेऊन जा. त्यांना असं वाटते की प्रत्येक गोष्ट पैशानी होते. रत्नागिरीमधल्या सगळ्या नागरिकांना मला सांगायचं आहे, इथे सुद्धा एक ताकद आहे. इथे सुद्धा अशी एक भ्रमिष्ट असलेली ताकद आहे. ज्यांचा असा गैरसमज आहे की आपल्याजवळ पैसे असल्यामुळे आपण काही करू शकतो, त्या लोकांना यावेळेस पाडा. त्यांचा भाऊबंद किंवा नातेवाईक कोणी उभा राहू द्या खासदारकीच्या निवडणुकीला, त्याला पाडायचं हे तुम्ही लक्षात ठेवा. एकत्रितपणे हा लढा देण्याची गरज आहे आणि याची गरज राजकीय लोकांनी, राजकीय पक्षांनी ओळखलेली आहे. त्यामुळे आपण पाहतो की सगळे राजकीय पक्ष एकमेकांशी चर्चा करतात. प्रकाश आंबेडकरांना दुर्दैवाने अजूनही नक्की दिशा मिळत नाहीये. त्यांना असं वाटते की आपण वंचित बहुजन आघाडीतल्या लोकांना आपल्या सोबत ठेवून वेगळ्या प्रकारचं राजकारण करू शकतो. आपली कुवत असेल त्याप्रमाणे त्यांनी जागा मागाव्या, लोकांनी त्यांच्याशी तडजोड करावी आणि त्यांनी एकत्र यावं अशी आमची त्यांना निर्भय बनवतर्फे विनंती आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न लोकशाहीचा आहे आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांनी तो समजून घ्यावा. पण आम्हाला जे लोक भेटतात, आम्हाला आतापर्यंत ज्यांनी सहकार्य केलं, ते सगळे आंबेडकरी चळवळीतले लोक, त्यांनी मात्र ठरवलेलं आहे की आपण आता वंचित बहुजन आघाडी असो, रिपब्लिकन पक्ष असो किंवा इतर कोणताही पक्ष असो, आपल्याला आता बाबासाहेबांच्या संविधान आणि लोकशाही सोबत राहायचं. हा खूप मोठा बदल दलित समाजातल्या मतदारांमध्ये झालेला आहे आणि त्याचं स्वागत करायला पाहिजे. धर्म, जात याला भाजप पक्षाद्वारे जे महत्त्व दिलं जाते ते केवळ राजकीय दृष्टिकोनातून आणि राजकारणासाठी दिलं जातं. भाजपचा संपूर्ण विकास, भाजपचं संपूर्ण यश हे दहशत आणि हिंसा या गोष्टीवर आधारित आहे. हिंसेचा आणि भाजपच्या यशाचा फार जवळचा संबंध आहे. हिंसेच्या आधारावर गुजरातमध्ये यांनी निवडणुका जिंकल्या. हिंसा उघड होत असेल असं माहीत झालं तर यांनी IPS अधिकाऱ्यांपासून अनेक निष्पाप लोकांना जेलमध्ये टाकून दिलं, अनेक लोकांचे मर्डर करून टाकले आणि मग त्याच्याबद्दलची ट्रायल ज्या जज समोर सुरू होती, तो न्यायाधीश कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक यांना भेटला तर त्याला सुद्धा संपून टाकलं. जज लोयाची स्टोरी आपल्याला माहिती. त्यामुळे अशा दहशतवादी लोकांना आपण निवडून द्यायचं काय? जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्या सगळ्या लोकांचा विचार आपण केला पाहिजे. ज्यांनी भारताला संपूर्ण भुकेला लावलेला आहे. 2013 मधलं नरेंद्र मोदींचं एक भाषण मी ऐकत होतो. त्यात ते म्हणत होते की प्रत्येक माणसाला भारतातल्या काहीतरी फुकट द्यायचं, फुकट अन्नधान्य द्यायचं, फुकट साड्या द्यायच्या, फुकट काहीतरी तांदूळ द्यायचे. असं केल्याने आपण निवडणूक जिंकू शकतो असं काँग्रेसला वाटते आणि काँग्रेसची खूप मोठी चूक आहे की त्यांना भारतीय समाज समजलेला नाही असं नरेंद्र मोदींचं भाषण आहे. आज आपण पाहतो की नरेंद्र मोदी म्हणतात की 80 करोड लोकांना मैं मुफ्त में अनाज दे रहा हूं और अगले 5 साल तक देता रहूंगा. म्हणजे यांनी यांच्या पहिल्या 2014 नंतरच्या 5 वर्ष फुकट अन्न दिलंच, अनेक गोष्टी फुकट दिल्या त्यांच्या म्हणण्यानुसार. पुन्हा हे 5 वर्ष पुढचे सुद्धा फुकट दिले, आता पुढचे 5 वर्ष सुद्धा फुकट देणार. हा तुमचा विकास आहे का? हा तुमचा विकास आहे
की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फुकट अन्न वाटाल? कर्तृत्व शक्तीवर ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी तुम्ही रोजगार निर्माण करणार नाही, त्यांना तुम्ही गरिबीतच ठेवाल. आणि मग अमित शहा नावाचा एक माणूस सांगतो की आम्ही गरिबी या भारतातून समूळ उच्चाटन करणार. तुमचे पंतप्रधान म्हणतात की 80 कोटी लोकांना आम्ही मोफत अन्न देणार. हा जो विरोधाभास आहे हा याच्यामुळे आहे की यांचा विचार नक्की आहे की आपल्याला केवळ निवडणूक जिंकायची आहे. ज्याला आधी जुमला असं म्हणायचे, यांनी सांगितलं होतं हे तो जुमला आहे. ज्याला आधी जुमला म्हणायचे त्याचं नवीन नाव आता यांनी ठेवलं आहे गॅरंटी. आणि म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने यांनी संविधान पायदळी तुडून लोकशाही आपल्या हातात मानगुटी धरून घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये लोकांचं काहीच महत्त्व ठेवायचं नाही. संसदीय लोकशाही जी इनडायरेक्ट डेमोक्रेसी आहे, की लोकप्रतिनिधींद्वारा चालवलेली लोकशाही आहे, त्याच्यामध्ये एकाधिकारशाही निर्माण करायची. आणि मोदी सरकार अशा जाहिराती करायच्या, गाड्या फिरवायच्या, तेव्हा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हे मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे. आपल्याला 2024च्या निवडणुकीमध्ये मतदान करायचं आहे भारत सरकार आणण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्याची मशाल पेटवली, तीच मशाल घेऊन आम्ही फिरतोय. मी हे कोल्हापूरला पण सांगितलं आणि आपल्यालाही हे सांगतो की आमची नम्र भावना. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.